भाजपच्या नगरसेवकांची ही घरं अनधिकृत आहेत. इम्तियाज जलील म्हणतात मतींचंच घर किंबहुना नाही तर जलील यांचंही घर अनधिकृत आहे, असा यावर पलटवार शिरसाट यांनी केलाय. 40% इल्लीगल कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये अनेक किती असे घरं आहे जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले कॉर्पोरेटर्सचे आहे. हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे. आज जाणार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे दाखवणार आहे की तुम्ही लिहिलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे. त्या कॉर्पोरेटरची सदस्यता रद्द करा, हे तुम्ही लिहिलेले आहे. मतीन पटेलचंच नाही, तुझं बी घर इल्लीगल आहे, त्याची सुद्धा चौकशी करायला मी आयुक्तांना सांगणार आहे. तपासायचे परमिशन, हा नाकाने कांदे सोलतोय ना, याची परमिशन एकदा तपासा. परमिशन प्रमाण त्याचं बांधकाम आहे की नाही तपासा, नसेल तर तोडा त्याचं बांधकाम. या शहरामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये जवळपास 6,000 बांधकाम आम्ही पाडले. मी आता तुझे जे नगरसेवक आहेत ते कोणत्याही पक्षाचे असं, तुझ्या पक्षाचे तर निश्चितच निश्चित, त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीची आता तपासणी करतो. मतीन पटेलच्या घर आणि ऑफिसवर तोडक कारवाई आहे. निदा खानला आश्रय देणं गंभीर बाब आहे, असं जंजाळ म्हणतात. गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवर कारवाई होणार, असंही उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचं वक्तव्य आहे. त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी. सोबत उपमहापौर राजेंद्र जंजाळ आहेत, जाणून घेऊयात. सकाळी एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे महानगरपालिकेच्या वतीनं, ज्यामध्ये निदा खान जिथं लपलेली होती ते घर पाडलेलं आहे आणि एमआयएम नगरसेवक या मतीन पटेलचं कार्यालयही पाडलेलं आहे आणि घरही पाडले. काय सांगा? निश्चित जे कार्यालय, जे घर अनधिकृत होतं आणि घर अनधिकृत असताना सुद्धा निदा खान सारख्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी आश्रय देणं ही फार गंभीर बाब होती. आणि निश्चित या शहरामध्ये अशा पद्धतीने जे लोक गुन्हेगारांना मदत करण्याचा प्रयत्न करतील, 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, या ठिकाणी शहराच्या गुन्हेगाराला थारा देण्याचा प्रयत्न करतील, अशा सगळ्यांच्या घरावर अशाच पद्धतीने यापुढे कारवाई करण्यात येईल. महानगरपालिका कारवाई करत असताना कोणत्याच प्रकारचा भेदभाव किंवा कोणाचं इन्कम सर्टिफिकेट घेऊन कारवाई करत नाही. जे समोर आलेले आहेत, जे रस्त्यावर आलेले आहेत, जे DP प्लॅनमध्ये बाधित आहे, एखाद्या वेळेस आम्ही एखाद्या सामान्य कुटुंबातला, गरीब कुटुंबातला असेल तर त्याला वेळ देतो, परंतु श्रीमंत जर असेल आणि त्याला जागा उपलब्ध असतानाही त्यांनी जर अतिक्रमण केलं असेल तर त्याची आम्ही कुठंच केली जात नाही. बरं, आपण पाहतोय अतिक्रमण जे असेल, मग ते गरिबाचा असो श्रीमंताचा असो, आम्ही दोन्हीही तोडतोय, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. तर महत्त्वाचा प्रश्न हा देखील उपस्थित केला जातो की छत्रपती संभाजीनगरमधील काही अतिक्रमणं आहेत, त्याच्यावर आरोप जे आहेत ते विरोधी पक्ष करतायत, एमआयएम करताय. मात्र दुसरीकडे मतीन पटेल जे नगरसेवक आहे, त्या नगरसेवकाचं महत्त्वाची 2 अतिक्रमणं आणि निदा खान ज्या ठिकाणी लपून बसली होती ते घर देखील पाडण्यात आलंय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.